शांती. आज 5 मार्च 2023ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट आहे 10/1/1994. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे 1 पॉइंट शब्दाला 3 रूपांनी स्मृती किंवा स्वरूपामध्ये आणणे हेच सेफ्टीचे साधन आहे. विश्व कल्याणकारी बापदादा आपल्या सर्व मास्टर विश्व कल्याणकारी मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलाचे या ब्राह्मण जीवनाचे लक्ष खूप श्रेष्ठ आहे. प्रत्येकजण नंबर 1 पुरुषार्थ करण्याचे लक्ष ठेवून पुढे उडत जात आहे. लक्ष सर्वांचे नंबर 1चे आहे, परंतु लक्षण नंबरवार आहेत. तर लक्ष आणि लक्षण दोन्हीमध्ये अंतर का आहे? ज्ञानदाता बाबा सुद्धा एक आहेत. योगाची विधी देखील एक आहे. दिव्य गुण धारण करण्याचे सहज प्रत्यक्ष प्रमाण साकार ब्रह्मा बाबा सुद्धा एकच आहेत. सेवेची साधने आणि सेवेची विधी शिकविणारे सुद्धा एक आहेत. मुख्य गोष्ट आहे शिक्षण आणि पालना. दोन्ही देणारे सुद्धा एक आहेत आणि एक नंबर आहेत. तरीही प्रत्यक्ष जीवनामध्ये लक्षण मात्र नंबरवार का? हे तर सर्वजण स्वतःला चांगल्या रीतीने जाणताच की लक्षण धारण करण्यामध्ये मी कोणत्या नंबरवर आहे. नंबरवार होण्याचा विशेष आधार आहे एकच शब्द पॉइंट. पॉइंट स्वरूपाचा अनुभव करणे. दुसरे कोणताही संकल्प, बोल किंवा कर्म व्यर्थ आहे, त्याला पॉइंट लावणे अर्थात बिंदू लावणे. तिसरे ज्ञानाच्या किंवा धारणेच्या अनेक पॉइंट्सना मनन करून स्वतःप्रती किंवा सेवेप्रती वेळेवर कार्यामध्ये लावणे. तर शब्द एकच पॉइंट आहे, परंतु तिन्ही स्वरूपाच्या पॉइंटला वेळेवर स्मृतीमध्ये स्वरूपामध्ये आणणे यामध्ये फरक पडतो. आठवण सर्वांना असते, परंतु स्मृतीला स्वरूपामध्ये आणणे यामध्ये नंबरवार होतात. काही वेळा बापदादा सर्व मुलांना पाहतात की स्मृतीमध्ये खूप हुशार असतात. असे व्हायला पाहिजे असा विचारसुद्धा करत असतात. हे राईट आहे, हे रॉंग आहे. हे ज्ञानसुद्धा इमर्ज असते. ज्ञान अर्थात नॉलेज आणि नॉलेज इज लाईट, नॉलेज इज माईट असे म्हटले जाते. तर जिथे लाईटसुद्धा आहे आणि माईटही आहे तिथे हे व्हायला पाहिजे. हे असत नाही. काय विचार करतात की बापदादा हे म्हणत तर आहेत, बनायचे तर आहे, हे ज्ञान तर आहे, परंतु त्यावेळी माझ्यामध्ये काय आहे ते पाहिजे मध्येच राहून जाते. याचा अर्थ आहे की ज्ञानाला लाईट आणि माईट रूपाने वेळेप्रमाणे कार्यामध्ये लावू शकत नाही. याला म्हटले जाते स्मृतीमध्ये आहे, परंतु स्वरूपामध्ये आणण्याची शक्ती कमी आहे. जेव्हा लाईट अर्थात प्रकाश आहे की हे रॉंग आहे, हे राईट आहे, हा अंधार आहे, हा प्रकाश आहे, हे व्यर्थ आहे, हे समर्थ आहे, तर अंधाराला समजून सुद्धा अंधारामध्ये राहणे याला ज्ञानी किंवा समजदार म्हणणार का? ज्ञानी नाही तर कोण झालात? भक्त का अर्धवट ज्ञानी? रॉंग समजत असूनही रॉंग कर्मांच्या किंवा संकल्पांच्या किंवा स्वभाव संस्कारांच्या वशीभूत अर्थात अधीन होता. तर मग याला काय म्हटले जाईल? त्याचे कोणते टायटल अर्थात उपाधी असायला पाहिजे? बापदादा वेळेच्या गतीला पाहून मुलांचे वारंवार अटेन्शन अर्थात लक्ष वेधून घेत आहेत. अटेन्शन या शब्दाला सुद्धा डबल अंडरलाईन करवत आहेत की या प्रकृतीची तमोगुणी शक्ती आणि मायेची सूक्ष्म रॉयल समजूतदारपणाची शक्ती
आपले कार्य तीव्र गतीने करत आहे आणि करत राहील. प्रकृतीच्या विक्राळ रूपाला जाणणे सहज आहे, परंतु भिन्न भिन्न प्रकारच्या विक्राळ हलचलमध्ये अर्थात भयग्रस्त परिस्थितीमध्ये अचल राहणे यामध्ये आणखी अटेन्शन पाहिजे. मायेच्या अतिसूक्ष्म स्वरूपाला जाणण्यामध्ये सुद्धा धोका खातात. माया असे काही रॉयल रूप घेते जे रॉंगला राईट अनुभव करविते. असते पूर्णतः रॉंग, परंतु बुद्धीला असे काही परिवर्तित करते की रियल समज आणि महसूसतेच्या शक्तीला अर्थात खऱ्या बुद्धीला आणि सतसत विवेक बुद्धीला गायब करून टाकते. जसे कोणी जादू मंत्र करतात ना, तर परवश होऊन जातात. अगदी तसेच महसूसतेच्या शक्तीला गायब करणारी रॉयल माया खरे काय आहे तेच समजू देत नाही. असणार पूर्णतः रॉंग, परंतु मायेच्या छायेवर मोहित असल्या कारणाने रॉंगला राईट समजतात आणि सिद्ध करण्यासाठी मायेच्या सुप्रीम कोर्टाचे वकील बनतात. तर वकील काय करतात? खोट्याला खरे सिद्ध करण्यामध्ये हुशार असतात. खऱ्याला खरे सिद्ध करणारे सुद्धा असतात, परंतु खोट्याला खरे सिद्ध करण्यामध्ये हुशार असतात. दोन्हीमध्ये हुशार असतात. म्हणून बापदादा अटेन्शनला डबल अंडरलाईन करवत आहेत. महसूसतेच्या शक्तीला अर्थात सद विवेक बुद्धीला परिवर्तित करणाऱ्या सूक्ष्म स्वरूप असलेल्या मायेच्या छायेपासून सदैव स्वतःला सेफ ठेवा. कारण विशेष मायेचे स्वरूप विशेषतः या स्वरूपामध्ये आपले कार्य करत आहे. समजले? आता काय करायचे आहे? केअरफुल रहा, अर्थात सावध रहा. जर कोणी विशेष आत्मे इशारा देतात तेव्हा चांगल्या रीतीने मायेच्या या छायेतून निघून बाबांच्या छत्रछायेमध्ये स्वतःला विशेष मन बुद्धीला या छत्रछायेच्या सहाऱ्यामध्ये आणा. कारण मनामध्ये निगेटिव्ह भाव आणि भावना निर्माण करणे हा विशेष मायेचा प्रभाव चालू आहे आणि बुद्धीमध्ये यथार्थ महसूसतेला अर्थात योग्य जाणीवेला नष्ट करण्याचे विशेष मायेचे कार्य चालू आहे. जसे कोणता ऋतू असतो ना, तर ऋतूपासून बचाव करण्यासाठी त्याच्याप्रमाणे विशेष अटेन्शन ठेवले जाते. जसे पावसाळा असेल तर छत्री, रेनकोट इत्यादींचे अटेन्शन ठेवतो. थंडी आली की गरम कपडे ठेवतो, अटेन्शन देतो ना. तर मन आणि बुद्धीवर प्रभाव पडू नये यासाठी अगोदरच सेफ्टीच्या साधनांचा विशेष अवलंब करा. ते विशेष साधन आहे खूप सोपे. यापूर्वी देखील सांगितले आहे. एकच पॉइंट शब्द. सोपे आहे ना? खूप मोठे असे तर काही सांगितले नाही ना. म्हणत राहता, हो मी आत्मा बिंदू आहे, ज्योतिरूप आहे, परंतु त्यामध्ये टिकत नाही, अर्थात स्थिरावत नाही. लावू इच्छितात पॉइंट अर्थात पूर्णविराम, परंतु लागते प्रश्नचिन्ह आणि आश्चर्याची निशाणी. पॉइंट लावणे सोपे की आश्चर्याची निशाणी किंवा प्रश्नचिन्ह लावणे सोपे? काय सोपे आहे? बिंदू लावणे सोपे आहे ना. मग प्रश्नांमध्ये आणि आश्चर्यामध्ये का जाता? या विधीला अंगीकारा. सीझन आहे खोटे खरे सिद्ध होण्याचा आणि खोटे सत्यापेक्षाही स्पष्ट आणि आकर्षित करणारे असेल. जसे आजकालची फॅशन आहे ना, खोटी वस्तू किती आकर्षित करणारी असते, त्याच्यासमोर खऱ्याची किंमत कमी होऊन जाते. रियल सिल्वर अर्थात
खरी चांदी बघा आणि व्हाईट सिल्वर अर्थात सफेद चांदी बघा. कोणती सुंदर वाटते? खरी चांदी काळी पडते आणि सफेद चांदी नेहमी चमकत राहील. तर आकर्षित सफेद चांदी करेल की खरी चांदी करेल? तर सीझनला ओळखा, मायेच्या स्वरूपाला ओळखा, प्रकृतीच्या विविध तमोगुणी छटांना ओळखा. एक आहे जाणणे, दुसरे आहे ओळखणे. जाणता बरेच, परंतु ओळखण्यामध्ये कधी चूक करता, कधी बरोबर करता. आता काय करणार? सेफ राहाल ना? मागाहून असे म्हणू नका की आम्हाला तर समजलेच नाही. असे सुद्धा होते का? हे का चालणार नाही. आता तरीही बाबा थोडी थोडी दया करत आहेत, थोडे थोडे पाऊल उचलत आहेत. परंतु नंतर काय आणि का हे कोणीही ऐकणार नाही. असे नाही तसे, असली वकिली चालणार नाही. जज बना, मायेचा वकील बनू नकात. जेव्हा वकिली करतात तेव्हा मजा खूप येते. अनुभवी तर सर्वजण आहात ना, अनुभव होतो ना. ऐकून ऐकून साक्षी होऊन हर्षित होत राहतात. चांगल्या रीतीने समजले का? पांडवांना, शक्तींना समजले? टीचर्सना समजले का? सर्वजण हो हो तर करत आहेत. होचा फोटो निघत आहे. तिसरा सीझन आहे विशेष कमजोरीचे स्वभाव, संस्कार, संबंध संपर्कामध्ये येणे. याचा विस्तार सुद्धा खूप मोठा आहे. तो आज सांगणार नाही. बरीच मुले म्हणतात काय करू, आधी तर नव्हताच, आता माहीत नाही काय झाले आहे. हा संस्कार माझ्यामध्ये नव्हताच, आता आला आहे. याचे कारण आणि याच्या विधीचा विस्तार पुन्हा कधीतरी ऐकवेन. अच्छा, चोहो बाजूच्या बापदादांची महावाक्य ऐकणाऱ्या आणि धारण करणाऱ्या चात्रक मुलांना, सर्व सब्जेक्टना स्मृतीसोबत स्वरूपामध्ये आणणाऱ्या समीप आत्म्यांना, सदैव ज्ञानाच्या प्रत्येक गोष्टीला लाईट आणि माईटच्या स्वरूपाने कार्यामध्ये लावणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव लक्ष आणि लक्षण समान करणाऱ्या बाबांच्या ज्ञानी तू आत्मा मुलांना, सदैव बाबांच्या छत्रछायेमध्ये राहणाऱ्या, मायेच्या छायेपासून सेफ राहणाऱ्या, जाणणे आणि ओळखणे दोन्ही विशेषतांना जीवनामध्ये आणणाऱ्या विशेष आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. दादींसोबत संवाद आहे. शक्ती सेना तीव्र गतीने चालली आहे ना. सेनेला बापदादांसोबतच तुम्ही निमित्त आत्मे देखील चालविण्यासाठी निमित्त आहात. बाबा तर सदैव सोबत आहेत आणि सदैव राहतील. तरीही बापदादांची श्रेष्ठ भुजा तर आहात ना. बाबा शक्ती देतात. बाबा माईट रूपामध्ये आहेत, परंतु निमित्त बनून समजावण्यासाठी माईक तर तुम्ही निमित्त आहात. किती मजेशीर गोष्टी ऐकता. खेळ वाटतो ना. खेळ आहे ना. खेळता खेळता विजयी बनून सर्वांना मायाजीत विजयी बनवायचेच आहे, एवढी तर गॅरंटी आहेच. परंतु मधून मधून हा खेळ पाहावा लागतो. मग थकत तर नाही ना. हसत खेळत पार करत आणि करवत चालता. कोणतीही अशी गोष्ट ऐकता तेव्हा हृदयातून काय निघते? वाह ड्रामा वाह, हाय ड्रामा हाय असे निघत नाही. वाह ड्रामा, वाह वाह करता करता सर्वांना वाह वाह बनायचेच आहे. हे सर्व पार करायचेच आहे. अच्छा, अव्यक्त बापदादांचा वैयक्तिक संवाद. विजय आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. या निश्चय आणि नशेने निर्विघ्न स्थितीचा अनुभव करा. जसे उच्च ते बाबा आहेत, तसेच आपण आत्मे देखील उच्च ते उच्च
श्रेष्ठ आत्मे आहोत असा अनुभव करत चालत आहात. कारण दुनियावाल्यांसाठी तर सर्वात श्रेष्ठ उच्च ते उच्च आहेत बाबा, त्यानंतर देवता. परंतु देवतांपेक्षाही उच्च तुम्ही ब्राह्मण आत्मे आहात, फरिश्ते आहात. हे दुनियावाले जाणत नाहीत. देवता पदाला या ब्राह्मण जीवनापेक्षा उच्च म्हणणार नाही. उच्च आत्ताचे ब्राह्मण जीवन आहे. देवतांपेक्षाही उच्च का आहात ते तर खूप चांगल्या रीतीने जाणताना. देवता रूपामध्ये बाबांचे ज्ञान इमर्ज असणार नाही. परमात्म मिलनाचा अनुभव या ब्राह्मण जीवनामध्ये करता, देवताई जीवनामध्ये नाही. ब्राह्मणच देवता बनतात. परंतु यावेळी देवताई जीवनापेक्षाही उच्च आहात. तर इतका नशा सदैव राहावा, कधी कधी नसावा. कारण बाबा अविनाशी आहेत आणि अविनाशी बाबा जे ज्ञान देतात ते सुद्धा अविनाशी आहे. जी स्मृती देतात ती देखील अविनाशी आहे, कधी कधी नाही. तर हे चेक करा की हा नशा सदैव असतो की कधी कधी असतो. मजा तर तेव्हा येणार जेव्हा सदैव राहील. कधी राहिला, कधी नाही राहिला, तर कधी मजेत राहाल, कधी गोंधळलेले असणार. तर आता आता मजेत, आता आता गोंधळलेले असे नको. सदैव राहावे. जसे हा श्वास सदैव चालतच आहे ना. जर 1 सेकंद सुद्धा श्वास थांबला किंवा कधी कधी चालला तर त्याला जीवन म्हणता येईल. तर या ब्राह्मण जीवनामध्ये निरंतर मजेमध्ये आहात. जर मजा नसेल तर गोंधळणार जरूर. तर माता सदैव मजेमध्ये राहता. शक्ती आहात, साधारण तर नाही आहात. का घरी गेल्यावर साधारण माता बनता? नाही. सदैव हे लक्षात ठेवा की आम्ही शक्ती आहोत, हदच्या नाही, बेहदच्या विश्वकल्याणकारी आहोत. शक्ती अर्थात असुरांवर विजय प्राप्त करणारे. शक्तींना म्हणतातच असुर संहारिणी, अर्थात आसुरी संस्कारांचा संहार, अर्थात नाश करणारे. तर सर्व शक्ती अशा बहादूर आहात. आणि पांडव अर्थात विजयी. पांडव कधी असे म्हणू शकत नाहीत की इच्छा तर नाही आहे, परंतु हार होते. कारण अर्धा कल्प हार खाल्ले. आता विजय प्राप्त करण्याची वेळ आहे. तर विजयाच्या वेळी सुद्धा जर हार खाल्लात तर विजयी कधी बनणार? म्हणून यावेळी सदैव विजयी. विजय जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिकाराला कोणी सोडत नाही. लढून भांडून सुद्धा घेतात आणि इथे तर सहज मिळतो. विजय आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. अधिकाराचा नशा किंवा खुशी असते ना. हदच्या अधिकाराचा सुद्धा किती नशा असतो. प्राईम मिनिस्टर कधी विसरेल का की मी प्राईम मिनिस्टर आहे? झोपेल, जेवेल तर विसरेल का की मी प्राईम मिनिस्टर आहे? तर हदचा अधिकार आणि बेहदचा अधिकार कितीही कोणी विसरू म्हणेल तरी विसरू शकणार नाही. मायेचे काम आहे विसरायला लावणे आणि तुमचे काम आहे विजयी बनणे. कारण समज आहे ना की विजय आणि पराजय काय आहे. पराजयाचे सुद्धा अनुभवी आहात आणि विजयाचे सुद्धा अनुभवी आहात. तर हार खाल्ल्याने काय झाले आणि विजय प्राप्त केल्याने काय झाले, दोन्हीमधील फरकाला जाणता. म्हणून सदैव विजयी आहात आणि सदैव राहणार. कारण अविनाशी बाबा आणि अविनाशी प्राप्तीचे अधिकारी आपण आत्मे आहोत. हे सदैव इमर्ज रूपामध्ये राहावे. असे नाही की आहोत तर खरे, बनले तर आहोत, जाणत तर आहोत असे नाही. प्रॅक्टिकलमध्ये आहात. जे जाणतात ते निश्चय करून चालतात. तर प्रत्येक कर्मामध्ये विजयाचा निश्चय आणि नशा असावा.
नशेचा आधारच आहे निश्चय. निश्चय कमी तर नशा कमी. म्हणून म्हणतात निश्चय बुद्धी विजयी. तर फाउंडेशन काय झाले? निश्चय. निश्चयामध्ये कधी कधी वाले बनू नका, नाहीतर शेवटी रिझल्टच्या वेळीसुद्धा प्राप्ती कधी कधीची होईल. मग पश्चाताप करावा लागेल. आता प्राप्ती आहे, नंतर पश्चाताप होईल. तर प्राप्तीच्या वेळी प्राप्ती करा. पश्चातापाच्या वेळी प्राप्ती करू शकणार नाही. करू होऊन जाईल, नाही करायचेच आहे असा निश्चय असावा. नंतर करूच या दिलाशावर चालू नका. करत तर आहोतच ना, आणखी काय होईल, होऊनच जाऊ असे करायचे नाही. आता व्हायचेच आहे. गे गे करू नका, करायचेच आहे. जर दुसऱ्यांना चॅलेंज करता की श्वासावर काही भरोसा नाही, इतरांना ज्ञान देताना, तर मग आधी स्वतःला ज्ञान द्या. कधीतरी करणारे आहात की आत्ता करणारे आहात? तर सदैव विजयाचे अधिकारी आत्मे आहात. विजय जन्मसिद्ध अधिकार आहे. या स्मृतीने उडत चला. काहीही होऊ दे, हे स्मृतीमध्ये आणा की मी सदैव विजयी आहे. काहीही होवो, निश्चय अटळ आहे. कोणी टाळू शकत नाही. अच्छा, आता सर्वजण अशी कमाल करून दाखवा ज्याने प्रत्येक स्थान विजयी अर्थात निर्विघ्न होईल. कोणतेही विघ्न येऊ नये. विघ्ने येतील, परंतु हार होता कामा नये. तर जिथे विजय आहे, विघ्ने नाहीशी होऊन जातील, तेव्हा निर्विघ्न बनाल. सदैव निर्विघ्न ही कमाल करून दाखवा. कोणतीही गीता पाठशाळा असो, उपसेवा केंद्र असो अथवा केंद्र असो, परंतु स्वतः निर्विघ्न बना आणि इतरांना सुद्धा निर्विघ्न बनवा. अशी कमाल अर्थात चमत्कार करून दाखवा. करायचेच आहे. करू पाहू नाही. करू पाहू म्हणणे म्हणजे निश्चयामध्ये पर्सेंटेज आहे. सर्वांना ही खुशखबरी ऐकू देत की सर्व छोटी मोठी सेंटर्स निर्विघ्न आहेत. कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊच शकत नाही. दुसऱ्यांच्या विघ्नांना सुद्धा नाहीसे करून विजयी बनणार असे समाचार यावेत. कुठूनही कोणताही विघ्नाचा समाचार येऊ नये. असे म्हणू नका की आम्ही तर ठीक आहोत, हे करतात, आम्ही काय करणार. 3 महिने विजयी राहून दाखवा. 3 महिन्यातच कळून जाईल. सर्वजण हो म्हणत आहात, तर ही कमाल करून दाखवा. अच्छा, आजचे वरदान आहे, एक बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहून सर्व गोष्टींपासून सेफ राहणारे मायाप्रूफ भव. एक बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहून सर्व गोष्टींपासून सेफ राहणारे मायाप्रूफ भव. विस्तार आहे, जी मुले एक बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहतात, ती सहजच 4ही बाजूंच्या व्हायब्रेशनपासून, वातावरणापासून दूर राहतात. कारण लीन राहणे अर्थात बाप समान शक्तिशाली सर्व गोष्टींपासून सेफ राहणे. लीन राहणे अर्थात सामावून राहणे. जे सामावलेले आहेत तेच मायाप्रूफ आहेत. हाच आहे सहज पुरुषार्थ. परंतु सहज पुरुषार्थाच्या नावावर गाफील राहू नका. गाफील असलेल्या पुरुषार्थीचे मन आतून खात असते आणि बाहेरून तो आपल्या महिमेचे गाणे गात राहतो. आजचे स्लोगन आहे, पूर्वजपणाच्या पोझिशनवर स्थिर राहाल तर माया आणि प्रकृतीच्या बंधनांमधून मुक्त व्हाल. पूर्वजपणाच्या पोझिशनवर स्थिर राहाल तर माया आणि प्रकृतीच्या बंधनांमधून मुक्त व्हाल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.